श्री स्वामी समर्थ. जय दुर्गा माता की जय. चैत्र नवरात्री 2026 दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, सुरुवात कुठून करावी, संपूर्ण नियम जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी. चैत्र नवरात्री हा देवी उपासनेचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली काळ मानला जातो. वर्षातून 2 वेळा नवरात्र येतात, एक आश्विन महिन्यामध्ये आणि दुसरी चैत्र महिन्यामध्ये. चैत्र नवरात्र विशेषतः देवी दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. या 9 दिवसांमध्ये अनेक भक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात. दुर्गा सप्तशतीला चंडी पाठ असेही म्हणतात. हा पाठ केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात, आपली संकटे कमी होतात आणि देवीची कृपा आपल्याला मिळते असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, सुरुवात कुठून करावी, महिलांनी कोणकोणते नियम पाळावेत, नवरात्रीत पाठ करताना कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. दुर्गा सप्तशती म्हणजे काय? दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यात देवीच्या पराक्रमाची कथा सांगितली आहे. या ग्रंथामध्ये 700 श्लोक आणि 13 अध्याय आहेत. या ग्रंथामध्ये देवीने महिषासूर, शुंभ-निशुंभ, मधुकैटभ यांसारख्या राक्षसांचा नाश कसा केला याची कथा सांगितली आहे. यामुळे या ग्रंथाला सप्तशती असे नाव पडले गेले. दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे फायदे. चैत्र नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक अडचणी कमी होतात, मनाला शांती मिळते, संकटांपासून संरक्षण मिळते आणि आपल्याला देवीची कृपा सुद्धा मिळते. अनेक साधकांच्या अनुभवानुसार हा पाठ अत्यंत शक्तिशाली मानला जातो. दुर्गा सप्तशती पाठ कधी सुरू करावा? चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्नान करून हा पाठ सुरू करावा. देवघर स्वच्छ करून देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. यानंतर दीप लावून आणि फुलं अर्पण करून पाठ सुरू करावा. पाठाची सुरुवात कुठून करावी? तर दुर्गा सप्तशती पाठ सुरू करण्यापूर्वी खालील तुम्ही क्रम पाळावा. गणेश वंदना, गुरुवंदना, देवीचे ध्यान, कवच, अर्गला स्तोत्र, तिलक स्तोत्र, मुख्य 13 अध्याय हा क्रम पाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवरात्रीत पाठ कसा करावा? नवरात्रीचे 9 दिवस हा पाठ वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. पहिला प्रकार दररोज पूर्ण पाठ. काही जण रोज सर्व 13 अध्याय वाचतात. दुसरा प्रकार 9 दिवसात विभागून. अनेक भक्त 9 दिवसामध्ये विभागून वाचतात. उदाहरणार्थ, दिवस पहिला कवच, अर्गला, कीलक, दिवस दुसरा अध्याय 1, दिवस तिसरा अध्याय 2 आणि 3, दिवस चौथा अध्याय 4, दिवस 5वा अध्याय 5वा आणि 6वा, दिवस 6वा 7वा अध्याय आणि 8वा अध्याय, दिवस 7वा अध्याय 9वा आणि अध्याय 10वा, दिवस 8वा अध्याय 11वा, दिवस 9वा अध्याय 12वा आणि 13वा. महिलांनी कोणते नियम पाळावेत? चैत्र नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ करताना महिलांनी काही साधे आणि सोपे नियम पाळावेत. रोज शक्य असल्यास
स्नान करून पाठ करावा. देवघर स्वच्छ ठेवावे. सात्विक आहार घ्यावा. मन शांत ठेवावे. राग आणि वाद विवाद टाळावेत. हे नियम पाळल्यास पाठ अधिक फलदायी मानला जातो. पाठ करताना कोणत्या चुका टाळाव्यात? दुर्गा सप्तशती पाठ करताना काही चुका टाळणे आवश्यक आहे. घाईघाईमध्ये पाठ करू नये. मध्येच उठू नये. अपवित्र ठिकाणी बसून पाठ करू नये. नकारात्मक विचार ठेवू नयेत. भक्तिभावाने केलेला पाठ सर्वात प्रभावी असतो. अष्टमी आणि नवमीचे विशेष महत्त्व जाणून घेऊ. नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी हे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी कन्या पूजन करतात. देवीला नैवेद्य अर्पण करतात. दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण करतात. असे केल्याने देवीची विशेष कृपा मिळते असे मानले जाते. पाठ पूर्ण झाल्यावर काय करावे? दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी. प्रसाद वाटावा आणि शेवटी देवीला धन्यवाद द्यावेत. यामुळे पाठाची पूर्णता मानली जाते. तर मंडळी, चैत्र नवरात्री हा देवी उपासनेचा अत्यंत पवित्र काळ आहे. या 9 दिवसांमध्ये श्रद्धा आणि भक्तिभावाने दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यास देवी दुर्गेची कृपा आपल्याला नक्कीच मिळते असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. जर तुम्हाला देवीची कृपा हवी असेल तर नक्कीच तुम्ही नवरात्रीत हा पाठ नक्की करा किंवा गुढीपाडव्याला नक्की हा पाठ करा. चैत्र नवरात्री दुर्गा सप्तशती पाठ करताना काही गुप्त गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. चैत्र नवरात्रीमध्ये अनेक जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या खूप लोकांना, कमी लोकांना माहिती असतात. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर दुर्गा सप्तशतीचा पाठ अधिक प्रभावी आणि फलदायी होतो असे मानले जाते. आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशती पाठासाठी योग्य दिशा कोणती, कोणत्या आसनावर बसून पाठ करावा, पाठ करताना दीप आणि धूप कसा असावा, कोणत्या वेळेला पाठ केल्याने जास्त आपल्याला फायदा होतो, फलदायी लाभतो, घरात पाठ करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाठ करण्यासाठी योग्य दिशा कोणती? धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा सप्तशती पाठ करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे शुभ मानले जाते. पूर्व दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. या दिशेला बसून केलेली साधना अधिक शक्तिशाली मानली जाते. जर पूर्व दिशा शक्य नसेल तर उत्तर दिशेकडे तोंड करून बसू तुम्ही शकता. कोणत्या आसनावर बसावे? पाठ करताना जमिनीवर थेट बसू नये असे शास्त्र सांगते. तुम्ही कोणतेही आसन वापरू शकता, जसे कुशासन, लोकरीचे आसन, स्वच्छ चटई, लाल रंगाचे कापड. लाल रंग देवीचा रंग आवडता मानला जातो, त्यामुळे लाल आसनावर बसणे अत्यंत शुभ मानले जाते. पाठ करताना दीप कसा असावा? दुर्गा सप्तशती पाठ करताना देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दीप लावावा
अनेक साधक तुपाचा दिवा लावतात कारण तुपाचा दिवा सकारात्मक ऊर्जा वाढवतो असे मानले जाते. दीप शक्य असल्यास संपूर्ण पाठ चालू असताना पेटलेला ठेवावा. देवीला कोणती फुले अर्पण करावी? दुर्गा देवीला काही फुले विशेष प्रिय मानली जातात. उदाहरणार्थ जसे की जास्वंद, लाल गुलाब, कमळ आणि झेंडू. विशेषतः लाल जास्वंद देवी दुर्गेला अत्यंत प्रिय मानले जातात. पाठ करताना घंटा का वाजवतात माहिती आहे का? अनेकांना प्रश्न पडतो की पाठ करताना घंटा का वाजवली जाते? धार्मिक मान्यतेनुसार घंटा वाजवल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन एकाग्र होते, देवतांचे आवाहन होते. म्हणून पाठ सुरू करण्यापूर्वी आणि आरतीच्या वेळी घंटा वाजवणे शुभ मानले जाते. कोणत्या वेळी पाठ करणे सर्वात शुभ आहे? दुर्गा सप्तशती पाठ दिवसातील कोणत्याही वेळी तुम्ही करू शकतात, पण काही वेळा विशेष शुभ मानल्या जातात. सूर्योदयाची वेळ, सकाळी ब्रह्ममुहूर्त, संध्याकाळची पूजा वेळ. या वेळेत केलेला पाठ अधिक शांततेने आणि भक्तिभावाने होतो. पाठ करताना कोणता सुगंध वापरावा? देवी पूजेमध्ये सुगंधाला खूप महत्त्व असते. पाठ करताना चंदन, अगरबत्ती, धूप, कापूर या सर्वांचा सुगंध वातावरण पवित्र करतो असे मानले जाते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात पाठ करताना वातावरण कसे असावे? दुर्गा सप्तशती पाठ करताना घरातील वातावरण शांत असावे, मोठा आवाज नसावा, टीव्ही किंवा मोबाईल बंद ठेवावा. मन शांत ठेवावे. असे केल्याने पाठ करताना मन पूर्णपणे देवीच्या भक्तीत रमते. पाठ करताना मनात काय भावना असावी? दुर्गा सप्तशती हा फक्त श्लोकांचा पाठ नाही, तर तो देवीशी जोडणारा एक आध्यात्मिक मार्ग आहे. म्हणून पाठ करताना मनात खालील भावना तुमच्यामध्ये असायला हव्यातच. पहिलं म्हणजे श्रद्धा, दुसरं आहे भक्ती, तिसरं आहे विश्वास, चौथं आहे नम्रता. या भावनेने केलेला पाठ अधिक प्रभावी मानला जातो. नवरात्री संपल्यावर काय करावे? नवरात्री संपल्यावर देवीला धन्यवाद देणे खूपच महत्त्वाचे आहे. त्या दिवशी देवीची आरती करावी, प्रसाद वाटावा. शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावे. दान केल्याने साधनेने पुण्य अधिक वाढते असे मानले जाते. तर मैत्रिणींनो, दुर्गा सप्तशती पाठ हा अत्यंत शक्तिशाली पाठ मानला जातो. पण तो फक्त शब्दांनी नाही, तर श्रद्धा आणि भक्तीने केल्यास त्याचे खरे फळ मिळते. या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही हा पाठ करण्याचा संकल्प केला असेल तर मनापासून आणि भक्तिभावाने नक्कीच करा. जय माता दी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशीच धार्मिक आणि उपयोग माहिती मिळवण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी
खूप चांगली प्रेरणा देतो. तसेच जॉईन बटनावरती क्लिक करा. क्लिक करून आपल्या भक्तिमय चॅनलला सपोर्ट करा. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर टिकून राहो. जय जय स्वामी